जय श्रीराम मित्रांनो, आम्ही शनिवारी मानवडला गेलतो. तिथे एक कीर्तनाचा प्रोग्राम होता आणि तिथे कीर्तन ऐकलेलं आहे. तरी तुम्हाला कीर्तन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो, आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. कमीत कमी शनिवार आल्यावर इथे येऊन सत्संग जरी बसला तरी ते श्रवणच आहे मला. आई वडील चांगले असले की पोरं चांगलेच होतात महाराज. राजमाता जिजाऊ सात्विक दृष्ट्या चांगल्या होत्या. अखंड देवाचं चिंतन केलं. देवाचं चिंतन केल्यामुळं देवीचं शिवाय मातेचं जागर केल्यामुळं काय केलं, 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवराय जन्माला आले आणि त्या छत्रपती शिवरायाने महादेवाच्या मंदिरात गेले आणि स्वतः अभिषेक करून देवाचं नामचिंतन हर हर महादेव केलं आणि स्वतः स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज विठाला. हे तर सोडा, कयादू मातेने फक्त संतांच्या संगतीत राहून देवाचं नामचिंतन केलं. परिणाम एवढा गोड झाला, भक्त प्रल्हाद जन्माला. सत्वर उच्चार प्रल्हाद जन्माला. म्हणजे आपण जसे आई वडील सेवा करतील, जसं आई वडिलांचा स्वभाव आहे, जसे आई वडील वागतील तसे मुलं जन्माला येतात. छत्रपती शिवरायाची जगामध्ये कीर्ती आहे, भक्त प्रल्हादाची जगामध्ये कीर्ती आहे, कारण त्यांनी तसं नामचिंतन केलं, समाजामध्ये कार्य चांगलं केलं. मग मला सांगा, हे तर लोकांना आनंदच वाटतो, आपल्याला त्यांच्याबद्दल अभिमानच वाटतो, पण देवालाही अभिमान वाटावा असं आपण वचन दुसऱ्या चरणात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिका वाटे देवा. म्हणजे कुळ आपले आई वडील चांगले असतील तर ते सात्विक दृष्ट्या मुलं पण सात्विकच होतात. समजा यदा कदाचित आता हिरण्यकश्यप दुष्ट प्रवृत्तीचा होता, पण कयादूची चिंतन देवाचं नामचिंतन झालं, परिणाम एवढा गोड झाला, भक्त प्रल्हाद जन्माला आले. समजा यदा कदाचित करंटा मुलगा जन्माला आला तर त्याला घडवण्याचं काम हे आई वडिलांचं आहे महाराज. समजा मुलगा चुकू लागला तर मायबापाला वाटतं माझा मुलगा कुठं चुकत नाही. मान्य आहे, तुमच्या मुलावर तुमचा विश्वास पाहिजे, हरकत नाही, पण एवढाही मुलगा चुकू देऊ नका. आयुष्य जन्माला आल्यानंतर कमीत कमी माणसाला परमार्थ शिकवायला करायला आपल्याला. एवढं नाही झालं तर कमीत कमी हरिपाठ तरी शिकवा. एवढं नाही झालं तर कमीत कमी माळ तरी घाला. माळ जरी नाही घातलं तर समाजामध्ये चांगलं वागण्याचं एवढं तरी सांगितलं तरी आयुष्याचं सार्थक होतं महाराज. त्याच्यासाठी काय करावं, परत तुकोबारे अभंगाच्या तिसऱ्याच्या गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ज्यानं गीता भागवताचं श्रवण केलं ते कुळामध्ये चांगले आहेत. आता मला सांगा, प्रत्येकाला गीतेचं श्रवण करता येत नाही किंवा भागवताचं श्रवण करता येत नाही. कमीत कमी शनिवार आल्यावर इथे येऊन सत्संग जरी बसला तरी ते श्रवणच आहे मला. कारण नवदा भक्तीमध्ये श्रवण जरी केलं तरी जेवढं फळ भेटायचं
अनेक काम काही म्हणा राम राम तरी एक वेळ अवधान तिचे मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. एकदा तुम्ही देवाकडे लक्ष द्या, आपल्या मुखामधून देवाचं नामचिंतन येऊ द्या, मग तुमच्या आयुष्यामध्ये सुखाला पारावार नाही. आपला तो एक देव करून घ्यावा. एकदा आपण आपला देव करून घ्या, एकदा अंतःकरणात रुजवा की देवाचं नामचिंतन माझ्या मुखामध्ये आलंच पाहिजे. आणि ज्या दिवशी नामचिंतन मुखामध्ये आलं समजून त्याचं आयुष्यामध्ये सगळे वाईट दोष निघून गेले. विठाला